बांधण्यात येत असलेला महत्त्वाकांक्षी असा धर्मवीर आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी मार्ग प्रकल्प 90% अधिक पूर्ण झाले आणि या प्रकल्पाची अंतिम टप्प्यातली कामं देखील वेगाने पूर्ण केली जात आहेत। या प्रकल्पातील मरीन ड्राईव्ह पासून सुरू होणारा दुसरा भूमिगत बोगदा उत्तर दिशेने जाणाऱ्या वाहतुकीसाठी सुरू करण्याच्या दृष्टीने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विविध मान्यवर या मार्गाची पाहणी करणार आहेत। त्यानंतर लागलीच हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे। त्यानंतर कोस्टल रोडची दुसरी मार्गिका म्हणजे दक्षिण मुंबई ते हाजी अली रजनी पटेल चौक पर्यंतच्या मार्गाचं मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते लोकार्पण होणार आहे। दर आठवड्यात सोमवार ते शुक्रवार असे 5 दिवस हा मार्ग सुरू राहील आणि शनिवार आणि रविवार असे 2 दिवस प्रकल्पाच्या उर्वरित कामामुळे मार्ग बंद राहणार आहे। तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोघेही विंटेज कारमधून या कोस्टल रोडवरून प्रवास करणार आहेत। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमच्या प्रतिनिधी सुस्मिता बदाणे आपल्या सोबत आहेत। सुस्मिता, आज मुख्यमंत्र्यांकडून या दुसऱ्या मार्गाची पाहणी जी केली जाणार आहे त्याबद्दल काय माहिती? नक्कीच अतिशय महत्त्वाचा दुसरा टप्पा हा आजपासून सर्वसामान्यांसाठी मुंबईकरांसाठी कोस्टल रोडचा सुरू होत आहे। 5 किलोमीटरचा हा नवीन टप्पा आहे, ज्यामध्ये 2 किलोमीटरचं अंतर हे भूमिगत बोगद्यांनी आपल्याला प्रवास करायचा आहे आणि तयारी अंतिम टप्प्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। यामध्ये 6 मार्गिका आहेत। या 6 मार्गिकांच्या विशेष म्हणजे वेळेची बचत होणार आहे। शनिवार रविवार हा कोस्टल रोड वाहतुकीसाठी बंद असणार आहे, परंतु आज एक विशेष गोष्ट आपल्याला पाहायला मिळते आहे। 60चं स्पीड लिमिट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। या संपूर्ण कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात ही हाजी अली पासून लोटस जेटी पर्यंत आहे आणि त्यामधनं प्रवास करण्यासाठी खास अशा विंटेज गाड्या या ठिकाणी आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। या विंटेज गाड्या आपण जर बघितलं तर या दोन्ही गाड्यांमधनं स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री प्रवास करणाऱ्या रोल्स रॉयसची ही अतिशय सुंदर आणि देखणी अशी गाडी आहे। मागे सुद्धा आणखीन काही विंटेज गाड्या आहेत। या गाडीचे फीचर्स नेमके काय आहेत, ही गाडी का वेगळी आहे, दिसायला देखणी आहे, काय वेगळंपण याचं? 1933 ची आहे, रोल्स रॉयस आहे, 6 सिलेंडरची गाडी आहे। आणि आज मुख्यमंत्री सुद्धा याच्यातनं प्रवास करणार आहेत, तुम्ही त्यांना घेऊन जाणार आहात? हो, आम्ही नेणार आहे त्यांना। आज प्रवास मुख्यमंत्री याच्यातनं करणार आहेत। नक्कीच कोस्टल रोडवरनं प्रवास करणं, ही साईडला जी या गाडीचे व्हील्स आहेत याची काय खासियत? या स्टेपनी आहेत दोन्ही साईडला, त्याच्या बाजूला। आणि या गाड्या मेंटेन करणं किती कठीण होतं? मागची गाडी कोणती आहे? कॅडिलॅक आहे 1947 ची। तर या दोन्ही गाड्यांनी स्वतः मुख्यमंत्री प्रवास करणार आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या या प्रवासानंतर मुंबईकरांसाठी या मार्गिकेला ग्रीन सिग्नल जो आहे तो दिला जाणार आहे। या कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्यानंतर तिसरा अतिशय महत्त्वाचा टप्पा असणार आहे, तो म्हणजे वरळी वांद्रे सीलिंगला कोस्टल रोड जोडणं। या बोगद्यांच्या आतमधील अद्ययावत तंत्रज्ञानामुळे सकार्डो टेक्नॉलॉजीचा वापर केल्यामुळे आणि फायर बोर्डिंग केल्यामुळे आतमध्ये आग लागणं किंवा अनुचित प्रकार होणं हे टाळता येणार आहे। त्यामुळे सुरक्षित प्रवास, वेळेची बचत करणारा प्रवास हा होणार आहे। परंतु शुक्रवारपर्यंत, सोमवार ते शुक्रवार या वेळेदरम्यान नागरिक प्रवास करू शकणार आहेत। शनिवार रविवार मात्र या रस्त्यानं तुम्हाला प्रवास करता येणार नाही। उर्वरित काम जलद गतीनं व्हावं याकरता 2 दिवस हे रस्ते बंद असणार आहेत। आणि आज आपण बघितलं तर या ठिकाणी 1 वाजता स्वतः मुख्यमंत्री येणार आहेत, या रस्त्याची पाहणी करणार आहेत आणि अतिशय सुंदर अशा या विंटेज गाड्यांमधनं ते प्रवास करत या रस्त्याला सर्वसामान्यांसाठी खुला करणार आहेत। श्वेता, धन्यवाद सुस्मिता या सगळ्या माहितीसाठी। तर